नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया साप्ताहिक राशी भविष्य 12 फेब्रुवारी 2024 ते 18 फेब्रुवारी 2024. तूळ राशी. या सप्ताहात व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळले पाहिजे, कारण आपल्याला हे समजले पाहिजे की आपली योजना प्रत्येकासह शेअर करणे देखील कधीकधी आपल्याला मोठ्या अडचणीत आणू शकते. हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी उत्तम राहील, कारण तुमच्या मेहनतीला पाहून आपले आई-वडील तुमच्यासोबत आनंदी होतील. यामुळे तुम्ही पहिल्यापेक्षा अधिक एकाग्र चित्ताने आपला अभ्यास करू शकाल. या सप्ताहात चंद्र राशीच्या संबंधात बृहस्पतीच्या 7व्या भावात होण्याच्या कारणाने तुमच्या आरोग्यात सुधार पाहिला जाईल. या कारणाने खेळ आणि आउटडोअर गोष्टींमध्ये तुम्ही उत्साहाने भाग घेणे तुमच्या ऊर्जेला परत एकत्र करण्यात आणि त्याच ऊर्जेने तुम्हाला उत्तम जीवन जगण्यात मदत करेल. तुमच्या मनोकामना या सप्ताहात पूर्ण होतील आणि सौभाग्य तुमच्याकडे येईल. तुमच्या मागील दिवसाची मेहनत ही रंगात येईल आणि तुम्ही आपले प्रत्येक ऋण चुकवण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या मित्रांचा पाठिंबा मिळेल. कुटुंबातील सदस्यासह छोट्या छोट्या गोष्टीबाबत मतभेद झाल्यास घरातील शांती भंग होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्याबद्दल तुमच्या मनात चुकीच्या भावना उद्भवण्याचे योग देखील बनतील. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी. आपण नेहमी विसरून जातो की आपला जीवनसाथी आपल्यासाठी न बोलता बरेच काही करतो. अशात त्यांना वेळोवेळी काही न काही भेट देऊन खुश केले पाहिजे, कारण जर तुम्ही या सप्ताहात आपल्या जीवनसाथीला काही सरप्राईज दिले नाही तर तुम्हाला समस्या येऊ शकतात. जर तुम्ही आतापर्यंत सिंगल आहे आणि बऱ्याच वेळेपासून कुणी खास व्यक्तीची प्रतीक्षा करत आहे, तर तुम्हाला या सप्ताहातही थोडी वाट पाहावी लागू शकते, कारण या काळात तुम्ही अधिक काम असल्याने आपल्या निजी जीवनात कमी वेळ द्याल. यामुळे तुम्ही बऱ्याच संधी गमवाल. धनु राशी. जर तुम्ही आतापर्यंत बेरोजगार होते आणि काही चांगल्या नोकरीच्या शोधात होते, तर योग बनत आहे की या सप्ताहात तुम्हाला उत्तम संस्थेत आणि चांगल्या सॅलरीची ऑफर मिळू शकते. म्हणून यावेळी प्रत्येक संधीचा योग्य लाभ घेऊन त्याला आपल्या हातातून जाऊ देऊ नका. या सप्ताहात कुटुंबातील कुणी सदस्यांच्या समोर तुमच्या काही राजची माहिती उघड करू शकते. यामुळे तुम्हाला खूप अपमानित वाटेल. तुमच्या प्रतिष्ठेचेही नुकसान होईल. या राशीचे जातक या सप्ताहात कामावरून सुट्टी घेऊन आपल्या भावंडासह घरी चित्रपट किंवा सामना पाहू शकतात. असे केल्याने आपण घरातील लोकांमधील प्रेम वाढवू शकाल, परंतु कामाच्या ठिकाणी आपल्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सप्ताहाच्या मध्यानंतर तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षांमध्येही जबरदस्त यश मिळण्याचे योग बनत आहेत.
तथापि यासाठी आपल्याला आपली संगती सुधारणे आवश्यक आहे आणि केवळ अशाच लोकांशी संवाद साधणे आवश्यक आहे जे त्यांच्या शिक्षणाबद्दल गंभीर आहेत. अन्यथा तुमचे मन शिक्षणापासून भरकटू शकते. तुम्हाला आपल्या घरातील कुणी व्यक्तीच्या खराब आरोग्यात सुधार पाहून स्वतःलाही मानसिक तणावापासून मुक्ती मिळू शकेल. अशात स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी जितके शक्य असेल त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत भेटून नियमित योगाभ्यास करा. नोकरी पेशा जातकांना या सप्ताहात शनी चंद्र राशीपासून 3ऱ्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात ऑफिसमध्ये आपल्या पूर्वीच्या मेहनतीच्या अनुसार पैशाची प्राप्ती होण्याने उत्तम लाभ होईल. उपाय: ओम गुरुवे नमः नियमित 21 वेळा जप करा. मकर राशी: हा सप्ताह कुठल्याही प्रकारची लहान रिअल इस्टेट आणि वित्तीय देवाणघेवाणीसाठी खूप शुभ आहे. तथापि कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यापासून सावध रहा आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्हाला कोणी मोठ्या किंवा अनुभवी व्यक्तीच्या मदतीनंतरच कशामध्ये गुंतवणूक करू शकता. या सप्ताहात कुटुंबातील व्यक्तीचा हसणारा स्वभाव घरातील वातावरणाला हलके आणि आनंदी बनविण्यात तुमची मदत करेल. यासोबतच या सप्ताहाच्या उत्तरार्धात अचानक कुणी दूरच्या नातेवाईकाकडून काही आनंदाची बातमी पूर्ण कुटुंबाला आनंद देईल. परंतु कामाच्या ठिकाणी आपल्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षकांच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. शंका आहे की तुम्ही आपल्या अपेक्षानुसार कुणाला धडा समजवण्यात यशस्वी असाल. उपाय: नियमित 11 वेळा ओम हनुमंते नमोचा जप करा. कुंभ राशी: या सप्ताहात तुमचा दुसऱ्यांच्या अगदी वेगळ्या काम करण्याचा अंदाज बऱ्याच मोठ्या लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. खास करून याचा फायदा व्यापारी जातकांना अधिक होणार आहे, कारण यामुळे त्यांना नवीन गुंतवणूक मिळण्याची शक्यता वाढेल. यामुळे त्यांना भविष्यात चांगला लाभ अर्जित करण्यात मदत, सोबतच कार्यक्षेत्रात दुसऱ्याबरोबर आपल्या कामकाजाचे कौतुक होऊ शकेल. या काळात IT, इंजिनिअरिंग इत्यादींचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी मेहनतीनंतर उत्तम परिणाम मिळतील, कारण योग बनत आहेत की या काळात तुम्ही जी काही परीक्षा द्याल त्यात तुम्हाला उत्तम अंक प्राप्त करून आपल्या प्रतिभेचे दर्शन करण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ तुमच्यासाठी अतिमहत्त्वपूर्ण आहे, कारण या काळात तुम्हाला आरोग्य संबंधित कष्टाचा सामना करावा लागणार नाही. परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी योग आणि व्यायाम आपल्या दिनचर्येत सामील करताना दिसाल. आर्थिक जीवनात या सप्ताहात चंद्र राशीच्या 2ऱ्या भावात राहू स्थित होण्याच्या कारणाने आर्थिक जीवनासाठी हा सप्ताह तुम्ही स्वतःला
नवीन रोमांचक परिस्थितीमध्ये घालवाल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा बरीच मजबूत होताना दिसेल. या सप्ताहाच्या उत्तरार्धात अचानक कुणी दूरच्या नातेवाईकाकडून काही आनंदाची बातमी पूर्ण कुटुंबाला आनंद देईल. उपाय: नियमित 21 वेळा ओम नमः शिवाय जप करा. मीन राशी: या पूर्ण सप्ताहात तुम्ही आपल्यात व्यावसायिक जीवनात महान उपलब्धी मिळवण्यात यशस्वी राहाल. याच्या व्यतिरिक्त तुमच्या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची उपस्थिती हे दर्शवते की तुम्ही आपल्या कार्यस्थळी मेहनत पहिल्यापेक्षा अधिक उत्पादक आणि कुशल होऊन वरती याल आणि तुमच्या चतुराईने भरलेला व्यवहार तुम्हाला कठीण परिस्थितीतून सहज निघण्यात मदत करेल. सोबतच वरिष्ठ प्रबंधनाद्वारे तुम्हाला प्रशंसाही मिळेल. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या काही विषयांना समजण्यात समस्या होईल, परंतु यातून त्यांना आराम मिळवण्यात यश मिळेल. या काळात त्यांना निरंतर प्रयत्न करून आणि आपल्या ध्येयाच्या प्रती सजग करण्याची आवश्यकता असेल. जर तुम्ही काही समस्यांनी ग्रस्त होतात तर या सप्ताहात तुमचे आरोग्य ठीक राहील. आपल्या कुठल्या जुन्या आणि गंभीर समस्यापासून आराम मिळू शकेल. या सप्ताहात व्यापाऱ्यांना कार्यक्षेत्राच्या बाबतीत दुसऱ्या राज्यात जावे लागू शकते, जिथे त्यांचे अपेक्षेपेक्षा अधिक धन खर्च होईल. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.